स्कोर आता नीट अपडेट भाई अपडेट नीट सांगा असं बस आता असताना काही रे तू असं करतो. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय विशाल. त्याच्या सोबतीनं सुजित गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती अजिंक्य त्याने पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी मात्र गोल्डन विकेट प्राप्त केली. तोच गोलंदाज पुन्हा एकदा वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल चेंडू क्रमांक 2 घेऊन. याला ऑन साइडला हुक केलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार 4. धन्यवाद टीचे. आदरणीय सन्मान्य विठ्ठलजी पाटील सरांचा मत शुभ आगमन त्यांना विनंती असेल आपण मात्र मुख्य VIP डाईज वरती बसून सामन्याचा आनंद घ्यावा. ज्याने मात्र 2 दिवस पाण्याची सुव्यवस्था करून दिली. या कडक उन्हामध्ये प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था प्रेक्षकांना देखील खेळाडूंना देखील मान्यवरांना देखील यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य करण्यात आलं. त्यांना मात्र विनंती असेल आपण मात्र मुख्य VIP डाईज वरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. डायरेक्ट हिट या ठिकाणी डायरेक्ट हिट जरूर लागले परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहे. सिंगल रन सिंगलच्या मध्ये दफल कवरदा 3 बॉल मध्ये 5. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडला सुजित दुसऱ्या साईडला विशाल असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. गोलंदाजीसाठी अजिंक्य या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय एक चांगला गुणवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. चेंडू क्रमांक 4 पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. दोन्ही संघाचं लक्ष लागलंय. प्रथम करंडकची ट्रॉफी आमच्या संघाला मिळाली पाहिजे परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल संघर्ष करावाच लागेल. दोन्ही देखील संघाच्या खेळाडूंना अल्टी पलटी परंतु सहजासहजी हे शॉट आपण खेळू शकत नाही. हे शॉट खेळण्यासाठी तुम्हाला दररोज करावा लागतो सराव आणि क्रिकेट हा असा खेळ आहे सराव करून तुम्ही चांगले शॉट खेळू शकतात परंतु या ठिकाणी मात्र अनसक्सेसफुली ठरले गेलेत फलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सर बॅटचा वापर केला. टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल रन परिपूर्ण सेकंडचा कॉल नाहीये फक्त आणि फक्त एकच धाव. 1च्या मधनं दफल पुन्हा एकदा आकार घे दफल कवरती धावा पण पाहतोय 5 बॉल मध्ये 6 अंकांवरती. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील बाकी पिवंत षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकापासून 3 खेळाडू बाहेर दुसऱ्या षटकामागे देखील 3 खेळाडू बाहेर तदनंतर मध्ये तिसऱ्या चौथ्या 5व्या 6व्या षटकाला ज्यावेळेला सुरुवात त्यावेळेला मात्र 5-5 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर सजवू शकतात. हे वैशिष्ट्य पाहायला मिळतात स्पर्धेचे. गोलंदाज पुन्हा एकदा 1 सेकंड बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम बॉल पहिल्या षटकातील घेऊन यावेळेला मात्र फटका छान केलाय. विराट प्रेम कोहली च्या कॉपी बुक स्टाईल ना सरळ चेंडूला फेकून दिलाय. कव्हरला मानवंदन करणारा हा नेत्रदीपक डोळ्याचा पार न फेडणारा चौकार 4. धन्यवाद ढिसे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि या ठिकाणी डीजे ऑपरेटर तेच सांगत असताना या ठिकाणी साऊंड सिस्टमच्या माध्यमातून एक दर्जेदार क्वालिटी डीजे आपण पाहतोय. प्रत्येकाच्या हृदयावरती आज राज्य केलाय डीजे ऑपरेटरने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पाऊलांचा वापर आणि या ठिकाणी मात्र सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. एका कॅमेऱ्यामध्ये सर्व काही क्षणचित्र टिपत असताना पाटील नेटवर्कची टीम आपण पाहू शकतात.
आपण पाहू शकता प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मात्र कॅप्चर करत असताना पाहायला मिळतील आमचे एडिटर यांच्या माध्यमातून. नंतर आपल्याला एक चांगली व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल. सुरेश सोहेल सोहित सोहितच्या माध्यमातून यावेळेला फटका छान सरळ चुनीला फेकून दिलाय कव्हरच्या रिसनला 4 धावांकरिता. मागच्या बॉलची कॉपी आणि पेस्ट पाहतोय की काय, जणू काही मैदानावरती ऍक्शन रिप्ले दाखवलं की काय पुन्हा एकदा पाटील नेटवर्कने तेच पाहायला मिळालं. मागच्या बॉलवरती देखील त्याच पद्धतीने चौकार खेळला होता आणि याही बॉलला त्याच पद्धतीने चौकार खेचला गेला. फलंदाज विशाल ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवण्याचा विक्रम केलाय तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. व्हॉट अ मॅच. हा सामना अंतिम बॉल पर्यंत जाईल. डेफिनेटली आपण पाहतोय मराठा प्रीमियर लीग 2026. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफला. प्रेक्षकांना मान वंदन करणारा विशाल ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी A1 चौकार 4. धन्यवाद सर. या स्पर्धेमध्ये 100 धावा 3 आकडा परिपूर्ण करणारा एक खेळाडू. जर मित्रांनो विशालची फलंदाजी आवडली का, यस डेफिनेटली टान्स करण्यात आला. यावेळेला अगोदर स्विच केला होता अल्टी पलटी खेळणार की, यस डेफिनेटली, परंतु गोलंदाजाने स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा चालाक चतुर्थी या ठिकाणी त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होता. चेंडू क्रमांक 4 शुभम टू विशाल. यावेळेला अल्टी पलटी बॉल सीमा रेषा बाहेर कल्टी 4 धावांकरिता. 3 बॉल मध्ये 3 चौकार येत असताना पाहायला मिळतो. विशाल हे नावाचं वादळ गुंगवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 23 रन 23 धावा फलकावरती. व्हॉट बॅटिंग, ॲब्सोल्युटली फंटास्टिक बॅटिंग या ठिकाणी करत असताना विशाल या ठिकाणी पाहायला मिळतं. विशाल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या विरोधामध्ये दंदिरी आतापर्यंत ज्याने उडवली. यावेळेला फ्लिक ऑफ द शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. काय शॉट केलाय हा शॉट. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पहा आणि पाहतच राहा. अद्वितीय टॉप क्लास षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये विशाल फक्त इतकंच म्हणतोय, परिसर कुठलाही असू दे, नाव फक्त माझंच गाजतंय. काय बॅटिंग करतोय. यावेळेला चांगला बॉल, थोडासा नाखुश, निराश, हताश पाहायला मिळतोय. डॉट बॉल, अंतिम बॉल का होईना परंतु मैदानावरती कमबॅक केलाय गोलंदाजाने. धन्यवाद डीसे. कहते ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, पत्थर तो इसलिए पूछते हैं लोग क्योंकि विश्वास के लायक कोई इंसान नहीं मिलता. या ठिकाणी मात्र विश्वास दाखवलाय कॅप्टनने. आता 3ऱ्या षटकामागे गोलंदाजी करण्याकरिता स्वतः कॅप्टन या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत आहे. आकाश त्याला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरिता
कमबॅक आणि कमबॅक करेल का हे पाहणं योग्य ठरेल. तिसऱ्या षटकात होत आहे सुरुवात. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज आकाश सज्ज होत आहे. स्ट्राईक एंड वरती सुजित, नॉन स्ट्राईक एंड वरती विशाल. यावेळेला चांगला बॉल बॅटची इनसाइड एज. यष्टीरक्षकाने खूप चांगला झेल कॅरी केलाय आणि फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून सुजितला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. विकेट डाऊन. धन्यवाद डीसे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. शिवम पाहूया शिवम कशा पद्धतीने फलंदाजी करेल. एकोणतीस धावफल करते पाहायला मिळतात. 2 विकेट गमावल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज आकाश सज्ज होत आहे. मागे मी उल्लेख केला तर संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता आणि इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पलटवार केलाय. याला सरा बॅटचा वापर केला. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन. सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मधनं धावफलक पुन्हा एकदा आकार गेल. धावफल कव्हर 30 रन ऑन दी बोर्ड. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. एका साईडला स्वराज्य किंग त्यांच्या विपक्ष संघ आपण पाहतोय भवानी फायटर. असे दोन संघ एकमेकांच्या विरुद्धामध्ये लढत असताना पाहायला मिळतील. एका साईडला पर्पल कलर, दुसऱ्या साईडला ब्ल्यू कलर. हे टी शर्टचे कलर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच पद्धतीने आमच्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ग्राफिक देखील तेच पाहायला मिळतात. जेवढं कौतुक करावं पाटील नेटवर्क तेवढं कमी, कारण ज्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट केलाय 2 दिवसामध्ये. कालचा दिवस देखील खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षणचित्र कॅमेरामॅनच्या माध्यमातून कैद करण्यात आलं. आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक क्षणचित्र टिपत असताना यावेळेला परकट परत डीप मध्ये प्रोटेक्शन या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. सिंगलचा कॉल यस डेफिनेटली सेकंडला परलटले होते, परंतु या ठिकाणी एकच धाव परिपूर्ण केला जाईल. 1च्या मध्ये धावफल करता 2.4च्या समाप्तीनंतर 31 धावा 31 रन ऑन दी बोर्ड टू लॉस. अजूनही या षटकातील येणाऱ्या 2 बॉलचा खेळ येणं बाकी. आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा ऐतिहासिक कॅरापाईटचं मैदान आपण पाहतोय. एक टॉप क्लास ग्राउंड म्हणून ज्याची ओळख. त्या मैदानावरती या स्पर्धेचा अंतिम टप्पा ग्रँड फिनाले सुरू आहे. यावेळेला माझा आकुटापाचा बॉल पूल करायचा होता, परंतु या ठिकाणी पंच हळू आमच्याकडे वळतात आणि इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून दाखवलं गेलं. 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला सचिन यादव सर आणि त्यांच्या सोबतीनं आशुतोष सिंग सरांना आपण पाहतोय. 2 पंच चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका अदा करत असताना यावेळेला मात्र नागमोहीवन चेंडू पडला, काटा बिर्र कशाने बदलला, परंतु एकच धाव. बॉलवरती नजर अंतिम क्षणापर्यंत होती, त्याच्यामुळे हा चेंडू मात्र स्टॉप लागलाय. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा अतुल आम्हाला दर्शवत असताना 33 धावा 33 रन ऑन दी बोर्ड. चांगल्या पद्धतीने काम करत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्कोररच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती काय घडलं. समोरच्या पाठीचा कणा म्हणजे स्कोरर आणि स्कोरर मात्र बारीकीने नजर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. यावेळेला आकुल टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पूल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल विशाल ब्रँडचा ब्रँडेड चौकार.
धन्यवाद टीचर. दोन्ही संघ मालकांचं नाव आपण पाहिलं, आडनाव चव्हाण आहेत आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये दोन संघ मालकांच्या विरुद्धामध्ये या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. एका साईडला भवानी फायटर प्रफुल्ल चव्हाण सरांचा संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने स्वराज्य किंग असे दोन संघ पाहायला मिळतात. सागर चव्हाण असे ऑनर आता पाहायला मिळतील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना संध्याकाळच्या सत्रामध्ये कोटी कोटी प्रणाम. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडू वर्गांचं, मान्यवरांचं मी समालोचक कौशिक राऊत करतोय हार्दिक स्वागतम. पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलवरती जुडलेल्या प्रेक्षकांना देखील हार्दिक स्वागतम. यावेळेला फ्लिक ऑफ द शॉट. काय शॉट केलाय, ॲब्सोल्युटली फंटास्टिक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. जणू काही फ्लिक अर्थातच फोटो शॉट पाहायला मिळाले की काय. आणि यस डेफिनेटली आम्हाला डिजिटल स्कोरर, डिजिटल ऑपरेटर सांगत असताना की हा शॉट फोटो शॉट पाहायला मिळाला. काय शॉट केलाय, ॲब्सोल्युटली अप्रतिम शॉट. धन्यवाद डीजे. सहाच्या मध्ये अफल कबड्डी 43 43 रन ऑन दी बॉल. पहिल्याच बॉल वरती शुभमचं केलंय स्वागत 6 धावेने. यावेळेला सरा बॅटचा वापर केला, फटका छान केला. चेंडू मात्र लॉंग ऑफ लाईट डीप मध्ये प्रोटेक्शन सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मध्ये दफल आकार केला. दफल कबड्डी 44 रन ऑन दी बोर्ड. 44 धावा दफल करते पाहायला मिळतात. पहिला इनिंगचा डाव प्रगती पथावरती सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये षटकार चौकारांची भाषा या ठिकाणी पाहायला मिळते. पुणे एकदा शुभम सज्ज होत आहे. चेंडू क्रमांक 3 घेऊन सॅक एंड वरती विशाल बॅटिंग साडी. यावेळेला परकट पुणे एकदा शॉट केला गेला. मिस फिल्डिंग इज हेअर आणि बाउंड्री इज देअर. नशिबाचा चौकार 4. विशाल म्हणतोय ना हार मंजूर है ना रुकना जानता हूं, मेरा जुनून है बस आगे बढ़ना जानता हूं. काय फलंदाजी करतोय, थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय का, हा प्रश्न चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता पाहूया पंचांवरती दबाव या ठिकाणी टाकण्यात आला आहे. पंच सॉफ्ट डिसिजन आपला, जो डिसिजन आपला असेल तो मात्र आम्हाला कळवा. फलंदाज
या ठिकाणी मात्र पंच आपला सॉफ्ट डिसिजन कळवा. ओ युटी आउट, फलंदाज बाद, गॉन. बोल लवकर बोल. आशा गवाळे, संचिता आशा गवाळे, आशा गवाळे, आशा गवारे मॅडमचं मात्र शुभ आगमन होतंय. गवाळे आणि संचिता गवाळे. संचिता गवारे यांचं देखील शुभ आगमन देखील करूया आपण. हार्दिक स्वागतम मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये सीझन 4. हॅलो. पाहिलं गेलं तर कमिटीचा डिसिजन पहिलेपासूनच राहिलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा अंतिम डिसिजन मानला जाईल. मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, त्याने मैदानाच्या बाहेर यायचं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे. ग्रँड फायनलचा हा सामना मराठा प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहोत. आपल्या समाजाकरिता आपण खऱ्या अर्थाने खेळायला या ठिकाणी आलेले आहोत आणि कुठे ना कुठे या सामन्याला कोणताही गाळबोट न लावता ही टुर्नामेंट हा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची ही जिम्मेदारी आहे. त्यांनी आपल्या वतीने मात्र सहकार्य करायचं आहे आणि प्रत्येक खेळाडूला मात्र विनंती आहे आयोजकांकडून की त्यांनी लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करण्याकरिता मदत करायची आहे. चला, अतिरिक्त खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत त्याने बाहेर निघा आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. यस बघा, ऑनफिल्ड अंपायरने मात्र रिव्ह्यू मागितला होता थर्ड अंपायरकडे, परंतु जे फलंदाज होता त्याचं मात्र छायाचित्र टिपलं गेलेलं नाहीये कॅमेऱ्यामध्ये. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तो डिसिजन मात्र लास्ट डिसिजन म्हणून मान्य केला जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. चला, ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन दिला असेल त्याला मान्य करा आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. फील्ड अंपायरनी टीव्ही अंपायरकडे मात्र डिसिजन पाठवला होता, परंतु काही कारणास्तव ते छायाचित्र मात्र टिपलं गेलेलं नाहीये कॅमेऱ्यामध्ये. त्यामुळे मात्र ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच डिसिजन अंतिम डिसिजन म्हणून गृहीत धरला जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात करा. चला, आयोजक सर्व खेळाडूंना ताकीद द्या आणि मात्र सामन्याला सुरुवात करा. अजून दुसरी इनिंग देखील येणं शेष आहे, त्याकरिता सर्व खेळाडूंचं योग्य असं प्रोत्साहन देणं, योग्य असं कार्य करणं मात्र गरजेचं आहे.
या ठिकाणी मात्र 2 धावा परिपूर्ण असतील. 50 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. विशाल नॉट आउट हे पंचाने सांगितलं गेलं आहे. चला प्रत्येक खेळाडूला कॅप्टनला विनंती असेल आपण मात्र पंचांचा आदर सन्मान करावा. ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये आई वडिलांचा आदर करतो त्याच पद्धतीनं क्रिकेटच्या खेळामध्ये 2 पंचांचा आदर करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला चांगला खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं अधिराज्य गाजवायचं असेल तर आपला मात्र पंचांचा आदर सन्मान करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र स्पिचिटचा फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाही. संपर्क निर्धाव चेंडू डॉट बॉल. या ठिकाणी मात्र नम्रता चव्हाण यांना विनंती करतो आपण मात्र VIP टेस्ट वरती येऊन मात्र सामन्याचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती आयुष्यकांच्या माध्यमातून करतो. अंतिम चेंडू यावेळेला मोठा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी काय कळतंय मिस फिल्डिंग आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा होता व्हाईट +4 म्हणतात ना नशीब गांडू तर क्या करेगा पांडू अशा पद्धतीने सिच्युएशन पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे नशिबाची साथ आणि नशिबाचा येतोय चौकार. धनवाडीचे 55 रन ऑन द बॉल. 55 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला हलकशा हातानं फटका खेळलाय. सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळेल. षटक संपले गेलेत. 4 अब तक 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 12 बॉलचा खेळ येणं बाकी आणि 12 बॉल मध्ये रन किती येतील हे पाहणं देखील योग्य ठरेल. काय फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून विशाल आणि त्याच्या सोबतीनं शुभम. विशालने आतापर्यंत 15 बॉलचा सामना केला. 15 बॉल मध्ये 39 धावा बनवल्या. त्यानंतर मात्र शुभमने 4 बॉलचा सामना केला. 4 चेंडू मागे 9 या अंकांवरती ते खेळतात. सांघिक धावा पाहिली धावफलकावरती 56 झाले संघाचे. अजून मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा किती हे पाहणं देखील योग्य ठरेल. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळेल मिस्टर आकाश कॅप्टन फ्रॉम डिफरंट. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र वाईट स्वरूपातील पाहायला मिळतोय आणि वाईटच्या मध्ये धावफलकावरती धावा पुन्हा एकदा आकार घेईल. 57 रन ऑन दी बोर्ड. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. या हे मला मात्र चांगल्या टप्प्यामध्ये चेंडू आहे. बॉक्स क्रिकेटची काही क्षणास काही अवधीमध्ये आठवण करून देणारा हा शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगलच्या मध्ये धावफलकावर 58 रन ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती. यावेळेला फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा पावलांचा वापर केला होता परंतु अनसक्सेसफुली ठरले गेले फलंदाज. परंतु सिंगल रन रोखू शकणार नाहीये. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 59 या अंकावरती. चांगल्या पद्धतीनं सामना रंगत असताना 2 संघांमध्ये आपण पाहतोय. यावेळेला मात्र फटका बसला मिस टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु त्यांच्या येण्या अगोदर चेंडू मध्ये जमिनीवरती टप्पा घेतलाय. 2 धावा या ठिकाणी मात्र परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतील. 61 धावा धावफलकावरती 61 रन ऑन दी बोर्ड. काय फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो विशाल. 17 बॉल मध्ये 42 धावांची झुंजवाती फलंदाजी केली. त्यानंतर शिवमने 5 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या गेल्या. 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. एका साईडला भवानी फायटर त्याचे संघ मालक आहेत प्रफुल्ल चव्हाण सर. दुसरा संघ आपण पाहतोय त्यांच्या विपक्ष मध्ये स्वराज्य किंग त्याचे संघ मालक आहेत सागर चव्हाण आणि मंगेश. अशी 2 संघ मालक एकमेकांच्या विरुद्धामध्ये आता लढत असताना पाहायला मिळतील. एका साईडला भवानी फायटर दुसऱ्या साईडला स्वराज्य किंग. कोण जिंकणार कोण हारणार हे पाहणं योग्य ठरेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा
गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. याला फुलटच बॉल, फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आहे आणि या ठिकाणी सिंगल रन मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती या ठिकाणी 2 धावा देखील परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतील. पण त्याचं कुठलाही डिसिजन आलेला नाही. अर्थातच हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी, अर्थातच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2च्या मध्ये दफल कव्हर 64 रन ऑन दी बोर्ड. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम टप्प्यामध्ये धावा कोऱ्यानं जमा करत असताना याला सरळ बॅटचा वापर केला. डाऊन दी ग्राउंड आयन अँड सम सरळ चेंडूला फेकून दिला. 1 बाउन्स. कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चौकार 4. अंतिम षटकाला होत आहे सुरुवात. डेट ओव्हर स्पेशली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्याला अंतिम षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, त्या हाणामारीच्या षटकाला होत आहे आरंभ प्रारंभ सुरुवात. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एन वरती विशाल. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्या नावावरती कोरेल का हे पाहणं योग्य ठरेल. 6 बॉल मध्ये किती धावा येतील आणि 7 धावा दूर आहे अर्धशतकांपासून. पहिलाच बॉल हलक्याशा हातानं पटका खेळलाय, सिंगल रन. सेकंडचा कॉल पलटलो होते, परंतु एकाच धावांवरती सॅटिस्फाईड होत असताना ज्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतील. 1च्या मधनं धावफलक आकार गेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 69 रन ऑन दी बोर्ड. फायनलच्या सामन्यामध्ये धावा कोऱ्यानं जमा करत असताना पाहायला मिळतात दोन्ही देखील फलंदाज. आणि आपण पाहू शकतात या ठिकाणी मात्र गाड्यांचे व्हिडिओ करत असताना आमचे परमित्र असतील. ज्यावेळेला सरा बॅटचा वापर केलाय, पुन्हा एकदा पटका छान केलाय. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहे. विशाल माझा स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवतात, कारण की म्हणतात ना स्वतःवरती विश्वास ठेवा. फांदीवर बसलेला पाखराला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. त्याच्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स मोस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस बॉल क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला खाली नेतो, परंतु सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला आत्मविश्वास देतो. आणि पाहू शकता आत्मविश्वास या ठिकाणी फलंदाजाने दाखवलाय. यावेळेला ऑन साईडला फटका छान सरळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ दी पार. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक विशाल आपल्या नावावरती कोरत असताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी बॅट उंच करायची आहे विशाल, आपल्याला विनंती असेल डबल एका बल्ला माशाल्लाह. पाहू शकता डबल ए बॅटनं धावात आणि कोऱ्यानं जमा केला चेंडू आपण या स्पर्धेमध्ये यूज करतोय. नेव्ही लगातो 6 नेव्हीची टॅग लाईन या स्पर्धेमध्ये यूज करण्यात आली. आणि आमच्या पाटील नेटवर्कची देखील टॅग लाईन आहे. पाटील नेटवर्कची क्वालिटी हीच पाटील नेटवर्कची खरी ओळख. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक विशाल काय फलंदाजी केली, ऍब्सोल्युटली फंटास्टिक. डोळ्याच्या पारनं फेडणारी फलंदाजी, एक वाणी धाव्याने 100 वेळा पाहत राहावी. फुलटच बॉल स्वतःच्या पॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल एका हातानं, परंतु दुसऱ्या धावांसाठी पलटलेत आणि पलटलेत म्हणजे म्हटल्यानंतर 2 धावा. चित्ताच्या चपळीनं गाडीच्या वेगानं 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. 21 बॉल 52 अंकांवरती खेळतोय. दुसऱ्या साईडला 8 बॉल 17 वरती खेळतोय शिवम. ही पार्टनरशिप
या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये काय पार्टनरशिप झालाय. म्हणतात ना, कभी कभी जीतने के लिए कभी कभी हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को विशाल कहलाते हैं. यावेळेला फ्लॅट पॅरलल षटकार. व्हॉट अ शॉट. आदरणीय सन्माननीय रोहितजी शिंदे साहेबांचा शुभ आगमन देखील करूया स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत. चला सर, आपल्याला विनंती आहे, आपण मात्र व्हीआयपी डाईस वरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. रोहित शिंदे सरांना विनंती आहे, आपण मात्र व्हीआयपी डाईस वरती सामन्याचा आनंद घ्यावा. अंतिम बॉल, लास्ट गो. पहिल्या इनिंगच्या डावातील लास्ट बॉल घेऊन गोलंदाज सज्ज धीरज. अल्टी पलटी नाकुश. सरळ बॅटनं धावा येत होत्या, परंतु या ठिकाणी स्वीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि सक्सेसफुली ठरला गेल्यात. षटक इनिंग डाव संपलाय आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 84 धावा. 85 धावांचा बल मोठं डंगर या ठिकाणी पार करावं लागेल. आदरणीय सन्माननीय नारायण पिलाई साहेबांचं शुभ आगमन देखील करूया आपण. सहर्ष स्वागत. सुषमा पिलाई यांचं देखील शुभ आगमन देखील करूया या स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवरविंद्र सिन्हा महिला अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात, त्याचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. यावेळेला जसं प्रत्यक्ष सामना सुरुवात या ऐकूया आपण या स्पर्धेचे मुख्य समालोचक साहिल यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद कौशिक. एक युवा समालोचक दांडी गावातून बिलॉंग करणारे कौशिक राऊत आपल्याला या ठिकाणी समालोचक म्हणून लाभले. मुख्यतः पाहायला गेलं या स्पर्धेमध्ये 4 मुख्य समालोचक आपण ऐकलेले आहेत. पहिलं मी साहिल कुरेशी, त्यानंतर पाहायला गेलं आजच्या दिवसात कौशिक राऊतला आपण ऐकत आहोत. कालच्या दिवसात मात्र प्रीतम घरत आणि अजित पाटील सरांना आपण ऐकलं होतं. पाहायला गेला आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नारायण पिल्लई सर आणि सुषमा पिल्लई मॅडम मुंबई दहिसर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष आहेत. आपला भव्य दिव्य खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत मराठा प्रीमियर लीग 2026च्या वतीने. स्टेजवर विराजमान सर्व मान्यवरांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे मराठा प्रीमियर लीग 2026च्या वतीने. अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली ही स्पर्धा, ही टुर्नामेंट मराठा प्रीमियर लीग 2026चा अनुभव आपण घेतात. फायनलचा थरार मैदानामध्ये सुरू आहे. पाहायला गेलं भवानी फायटर आणि स्वराज्य किंग अशा 2 बलाढ्य संघादरम्यान फायनलचा सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी केलेली आहे. यस, प्रथम फलंदाजी केलेली आहे स्वराज्य किंग संघाने जिंकण्याकरिता. आता मात्र भवानी फायटर संघाला 85 धावेचा पाठलाग करावा लागणार आहे. ग्रँड फिनालेच्या या सामन्यामध्ये एक भलं मोठं भव्य दिव्य असं टार्गेट सेट केलं गेलं आहे. जिंकण्याकरिता भवानी फायटर संघाला आता मात्र 6 षटक आणि 85 धावेची आवश्यकता. मोठी फलंदाजी होणं गरजेचं आहे. पाहायला गेलं सलामी फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील. भवानी फायटर संघाकडून अजिंक्य आगरे आणि शुभम शिंदे दोन्ही मोठे फलंदाज आहे. मोठी जबाबदारी आज आहे. ग्रँड फिनालेचा हा सामना मैदानामध्ये ऑन आहे.
आणि आपल्या संघाला जर इकडून जिंकवायचं असेल तर मोठी फलंदाजी होणं, मोठी पार्टनरशिप होणं आज देखील या ठिकाणी गरजेचं झालेलं आहे. जिंकण्याकरिता 6 षटक आणि भवानी फायटर संघाला 85 धावेची आवश्यकता. सलामी गोलंदाज म्हणून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अरुण. मोठी जबाबदारी असेल, संघाने एक मोठी धावसंख्या उभारलेली आहे. आता मात्र 85 डावा डिफेंड करण्यामध्ये गोलंदाजांनी योग्य योगदान दिला तर मात्र सोने पे सुहागा अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस सुरुवात केली जाते. पहिली षटक, पहिला चेंडू हलक्या हाताने जाचला जातोय, परखला जातोय, फटका खेळला जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. आणि या एक धावेनिशी मात्र खाता उघडला जात आहे भवानी फायटर संघाचा. अजिंक्य आंग्रे आणि शुभम शिंदे अशी दोन फलंदाजाची जोडी आपण मैदानामध्ये पाहतात. जिंकण्याकरिता एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस लाईन लेंथवर कंट्रोल नाहीये, अतिरिक्त बाहेरून गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. ग्रँड फिनालेचा हा सामना सुरू आहे. मराठा प्रीमियर लीग 2026चा कोणता संघ असेल जो मात्र विजेता संघ म्हणून पाहायला मिळणार आहे? कोणता संघ असेल जो मात्र पहिला बक्षीस इकडून घेऊन जाणार आहे? भवानी फायटर का के मात्र स्वराज्य किंग? पाहूया. यावेळेस पुढील चेंडू फटका सजवला गेलाय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना विशाल मायेकर. काय सुंदर फलंदाजी आज मात्र विशाल मायेकर यांच्याकडून पाहायला मिळालाय आणि हायेस्ट स्कोरर म्हणून विशाल मायेकर यांच्याकडे पाहिलं गेलंय. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये काय सुंदरपणे फलंदाजी केलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस स्टेप आउट होऊन फटका खेळून काढलाय आणि मात्र चेंडूला पोहोचवून दिलं जाते सीमारेषा बाहेर. मिळतील 6 आणि या 6 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. डीजे धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्येचा समीकर जाऊन पोहोचतो 9 या अंकावर. जिंकण्याकरिता अजूनही उर्वरित 33 चेंडू आणि 76 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा आलाय सुंदर असा फटका मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलं जाते सीमारेषा बाहेर. मिडल 6 आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावर. डीजे धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर पाहिला गेला षटकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या अंकावर. काय सुंदर फलंदाजी करतोय अजिंक्य आंग्रे. शुभम शिंदेकडे जर पाहिला गेला, एक चेंडू फेस केला, एक धाव एकत्रित केलाय, परंतु 3 चेंडू आणि 13 धावेवर खेळत असताना आपण अजिंक्य आंग्रेला पाहतात. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. काय सुंदर फटका खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्लिअर करत चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. मिडल 4. दरम्यान वळूयात सामन्याकडे. पहिल्या षटकाला झालेली आहे समाप्ती आणि ज्या पद्धतीने धावसंख्या बनवायची गरज आहे
त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी केली गेलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा एकत्रित केल्या गेल्या आहेत. आता मात्र धावेचं समीकरण पाहायला मिळते. उर्वरित 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 62 धावेची आवश्यकता. रिक्वायर रन रेट जर पाहिला प्रत्येक षटकामागे 12.4च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागणार आहे, तर मात्र या सामन्यामध्ये विजय संपादित केला जाऊ शकतोय. सुंदर असा सामना मैदानामध्ये भवानी फायटर आणि स्वराज्य किंग या दोन संघादरम्यान. स्वराज्य किंग संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 85 धावेचं टार्गेट सेट केलंय. आता मात्र भवानी फायटर संघ त्या टार्गेटचा पाठोपाठ मात्र चालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 85 धावेचा पाठलाग करत असताना एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. 23 धावेची पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. शुभम आणि अजिंक्य असे हे दोन बलाढ्य फलंदाज. बॉलर्स नेम यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. जितेंद्र रेडेकर आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. आल्या पहिल्या चेंडूवर विकेट पतन मिळवून दिलं जाते. इनफॉर्म फलंदाज शुभम शिंदे यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. तिथपर्यंत आपण जाऊयात डीजे कडे. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळालंय. शुभम शिंदे इनफॉर्म फलंदाज, त्याचा मात्र विकेटचं पतन केला गेला. डगआउटच्या दिशेने वळवला गेलाय शुभम यांना. आता मात्र आकाश चव्हाण मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. फलंदाजी करण्याचा अवसर मिळालेला आहे. आल्याला स्ट्राईक करण्याचा अवसर मिळतो. पाहूया. हाफ ट्रॅकर चेंडू क्रॉस बॅटेड फटका आणि काय सुपर टायमिंग आहे. चेंडूला फेकून दिला गेलाय सीमा रेषा बाहेर. मिडफील्ड 6 आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या अंकावर. डीजे धन्यवाद डीजे. जशा प्रकारची फायनल बघायला मिळायला हवी होती तशाच प्रकारची मात्र फायनल आपल्याला बघायला मिळत आहे. काय सुंदर. येणारा प्रत्येक चेंडूवर मात्र चौकार आणि षटकारची आतिषबाजी मात्र पाहायला मिळत आहे. आकाश चव्हाण आल्याला पहिला चेंडू फेस करत असताना उत्तुंग असा षटकार लावला आणि पुढील चेंडू फेस करतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय, परंतु फटका फसलाय. चेंडूचा खाली विशाल मायेकर येतोय आणि कॅच मात्र धरती मातेला दान केलाय. कॅच ड्रॉप पाहायला मिळालाय आणि इनफॉर्म फलंदाज आकाशचा कॅच ड्रॉप पाहायला मिळालाय. बघूया येणाऱ्या क्षणामध्ये कशा प्रकारची फलंदाजी आकाश यांच्याकडून पाहायला मिळेल. तिथपर्यंत पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या अंकावर. 30 रन्स ऑन दी बोर्ड. अजिंक्य आंग्रे ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळतील. वैयक्तिक 5 चेंडू फेस करत असताना 21 धावा या अजिंक्य आंग्रेंनी बनवलेत. खूपच आक्रमक अशी फलंदाजीचा नजारा आपल्याकडे पेश केला जात आहे अजिंक्य आंग्रे यांच्याकडून. यावेळेस मात्र बीट झाले फलंदाज आणि डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. अजूनही उर्वरित पाहायला गेला 26 चेंडू आणि 55 धावेची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये एक मोठा फटका या षटकामध्ये जर आला तर मात्र सामना वळवला जाऊ शकतोय भवानी फायटर संघाच्या दिशेने. यावेळेस पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू. येतोय विकेटचं पतन. मोठा फलंदाज अजिंक्य आंग्रे यांना मात्र वळावं लागतंय डगआउटच्या दिशेने. अजिंक्य आंग्रे
एक महत्वपूर्ण फलंदाजी करून डगआउटच्या दिशेने वळलेले आहेत. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय करण पांगरे. आता करण पांगरे आणि आकाश चव्हाणची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. किरण पांगरे न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात खेळत असताना किरण पांगरे यांच्यावर तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक लावला गेला होता, परंतु तो पारितोषिक त्यांना मिळवता आलेला नाहीये. पाहूया डावखर हाताचा फलंदाज आल्या आल्या पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा फटका अटेंड केला जातोय, परंतु स्विच हिटला स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. डॉट चेंडू येईल मैदानामध्ये आणि या डॉट चेंडूनिशी मात्र समाप्ती होते 2 षटकाची आणि 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या अंकावर. 30 रन्स ऑन दी बोर्ड. डीजे धन्यवाद डीजे. मागील 2 दिवसापासून ज्या सणाची मात्र वाट पाहिली जात आहे तो क्षण मात्र आलेला आहे. अंतिम सामना मैदानामध्ये सुरू आहे. लवकरच माहीत पडेल कोणता संघ असेल तो मात्र 2026 चा विजेता संघ म्हणून मात्र पाहायला मिळणार आहे. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस मोठा फटका खेळला गेला आहे. पाहूया चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल का. यस, काय सुंदर फटका आहे. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू निघून जातोय सीमा रेषा बाहेर. मिडल 6 आणि या 6 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या अंकावर. धन्यवाद डीजे. सुजितला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतात. यावेळेस पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आकाश चव्हाण यांच्याकडून केला गेलाय आणि यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आहे. विकेटचं पतन पाहायला मिळते. आकाश चव्हाण यांना मात्र वळावं लागेल, परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. येतोय पुढील झटका. धन्यवाद डीजे. आकाश चव्हाण डगआउट कडे परततोय. ज्या फलंदाजावर मोठी जबाबदारी होती, ज्या फलंदाजाकडे मोठ्या आशेने बघितलं जात होतं, तोच फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने परतलाय. आता मात्र संदीप वंजारे मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. संदीप आणि किरण पागरेची जोडी. यावेळेस आलेल्या पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा फटका अटेंड केला जातोय, परंतु मात्र यश मिळालेला नाहीये. डॉट चेंडू येईल मैदानामध्ये. पाहिलं गेलं तिसरी षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा विचार पाहता पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. त्यानंतर डॉट चेंडू. आता मात्र पुढील चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 ने भरवेल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 37 या अंकावर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. यस, स्ट्राईकवर पाहायला गेला किरण पागरे आपल्याला पाहायला मिळतात आणि यांना मात्र किरण पागरेला आपण बेटेगावच्या मैदानावर खेळताना पाहिलेला होता. 12 चेंडू आणि 50ची आवश्यकता असताना त्यांनी तो सामना 1 हँडेड जिंकवला होता. आज मात्र त्या सामन्याची आठवण करावी लागेल आणि किरण पागरेला तशाच प्रकारचा फॉर्म मात्र दाखवावा लागणार आहे. 12 चेंडू 50 यापुढे आपण चेस केलेले आहेत. आज मात्र 20 चेंडू आणि 48ची आवश्यकता आहे. एक मोठा फलंदाज किरण पागरेच्या रूपात मैदानात उपस्थित आहे, ज्याच्याकडे मात्र कुवत आहे. तो हा सामना विजयी करून देऊ शकतो. पाहूया, येणारा वेळ सांगून जाईल. किरण पागरे ऑन स्ट्राईक वर आहेत. एक चेंडू फेस केलाय. तिसरी षटक मैदानामध्ये मार्गस्थ. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. स्ट्राईक रोटेट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दर्शवला जातोय.
आणि या एक धावेने मात्र धावसंख्येत जाऊन पोहोचते 38 या अंकावर. 38 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना भवानी फायटर संघाला आपण पाहत आहात. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका अटेंड केला गेला, परंतु यश मिळालेला नाहीये. डाल बोल रहा हूं तो डॉट चेंडू आलाय मैदानात आणि या डॉट चेंडूनिशी मात्र 3 षटकाला समापन होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 38 धावा. अजूनही आवश्यकता असेल 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची. जिंकण्याकरिता अजूनही 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची आवश्यकता भवानी फायटर संघाला. ग्रँड फिनाले फायनलचा हा सामना, तिखट संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. भवानी फायटर आणि स्वराज्य किंग अशा या 2 बलाढ्य संघादरम्यान. उर्वरित 18 चेंडू आणि 47 धावेची आवश्यकता. पाहूया, सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही संघाच्या दिशेने सामना झुकलेला आहे. इकडून जर चांगली फलंदाजी केली गेली तर मग या सामन्यामध्ये विजय संपादित केला जाऊ शकतो. यावेळेस पुढील चेंडू फटका सजवला गेलाय. भीमरचा हा चेंडू होता. नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांकडून. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नो चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली गेली. एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवर. या 2 धावांनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या अंकावर. 40 रन्स ऑन दी बोर्ड. येणारा चेंडू देखील फ्री हिटचा असणार आहे. पाहूया, स्ट्राईकवर फलंदाज संदीप फ्री हिटचा फायदा उचलू शकणार आहेत का. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. घुटना टेक आणि तमाशा देख अशा प्रकारचा हा फटका चेंडूला पोहोचून दिला गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावे करिता. टीजे धन्यवाद डीजे. उर्वरित 17 चेंडू आणि 41 धावेची आवश्यकता. यावेळेस मिडल ऑन दी बॅट वर घेऊन भव्य मंचाच्या सलामीसाठी चेंडूला पोहोचून दिलाय सीमारेषा बाहेर. मिडल 6 आणि या 6 मात्र धावसंख्या फ्लाय होईल 50 या अंकावर. 50 रन्स ऑन दी बोर्ड लावले जात आहेत भवानी फायटर संघाकडून. डीजे धन्यवाद डीजे. मागील चेंडू पाहिला गेला. उत्तुंग असा षटकार लावला गेला संदीप यांच्या फळीतून. धावसंख्या जाऊन पोहोचवली गेली 50 या अंकावर. जिंकण्याकरिता 85 धावेचा पाठलाग करायचा आहे. काही सुंदर खेळी संदीप यांच्याकडून पाहायला मिळालाय. एका दिशेने पाहायला गेलं तर किरण पागारे आपल्याला पाहायला मिळतील. किरण पांगरे हा तोच खेळाडू आहे ज्याने मात्र बेटेगावच्या मैदानावर खेळत असताना संपूर्ण मैदान गाजवला होता. 12 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता असताना 12 चेंडू आणि 50 धावा चेस केल्या होत्या. संघाला विजयाच्या मार्गावर मात्र पोहोचवला होता. संदीप ऑन स्ट्राईक आहेत. षटकातील पुढील चेंडू खेळण्याकरिता. यावेळेस पुन्हा एकदा एक सुंदर असा साऊंड येतोय फळीतून आणि मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला पोहोचून दिला जाते सीमारेषा बाहेर 6 धावे करिता. आणि नो चेंडू देखील घोषित केला गेलाय. यस, पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल. पंचांशी वाद घालू नये. ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच डिसिजन अंतिम मानला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करा. वेळ खूप कमी आहे. अंधार पडत आलेला आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. नो चेंडू घोषित केला गेलाय आणि षटकार आलाय. एकूण 7 धावा या चेंडूवर मिळतील. सामन्याला सुरुवात करा.
वारंवार आमच्या कमिटी मेंबर्स कडून ताकीद दिली जात आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. जो पंचांचा जो डिसिजन असेल तो डिसिजन अंतिम डिसिजन म्हणून मान्य करावा लागणार आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. षटकार आलेला आहे. एकूण 7 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. मॅच लवकरात लवकर चालू करण्यात येईल. हा, अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. आशिष भाऊ समजून घ्या, प्रत्येक वेळी नाही. अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. मॅच सुरू करा. यस धन्यवाद. आमचे मुख्य आयोजक प्रफुल्ल चव्हाण सरांच्या हस्ते मात्र तुम्हाला ताकीद दिली गेली आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. अंधार पडत आहे. कुठे ना कुठे फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील चेंडू दिसायला हवा. तर थोडीशी घाई करायची आहे. पंच त्या मागील चेंडूवर काय डिसिजन घेण्यात आलेला आहे? नो चेंडू. यस. ऐकून 7 धावेने धावसंख्या वाढेल. 57 धावा या फळकावर लागत आहेत. 57 धावा. 34 षटक. 2 चेंडूचा खेळ समाप्तीला गेलेला आहे. 34 षटक सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 57 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. भवानी फायटर संघाकडून जिंकण्याकरिता 2 चेंडू झालेले आहेत. येणारा चेंडू देखील फ्री हिटचा असेल.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेत फलंदाज. येतोय डॉट चेंडू मैदानामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 57 या अंकावर. 57 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. उर्वरित 15 चेंडू आणि 28 ची गरज. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस मात्र मैदानामध्ये काय घडतंय, फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. मिडल 4 आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 61 या अंकावर. रिलीफ स्प्रे आणि मेडिकल किट मैदानामध्ये पोचवायचं आहे. व्हॉलंटियर्स उर्वरित 24 धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये जर विचार केला तर 12च्या सरासरीने धावसंख्या एकत्रित मात्र करावी लागणार आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. ग्रँड फायनलचा हा सामना. मराठा प्रीमियर लीग 2026 चा विजेता संघ कोण बनेल पाहूया, येणारा वेळ सांगणार आहे. यावेळेस 5व्या षटकाला सुरुवात केली गेलंय. पहिल्या चेंडू डॉट पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडू निशी मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 61 या अंकावर. 61 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना भवानी फायटर संघ. यावेळेस डावखोऱ्या हाताचा फलंदाज किरण पांगरे ऑन स्ट्राइक होता.
फटका फसला होता. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या अंकावर. 62 रन्स ऑन दी बोर्ड लावले जात आहेत. आता मात्र उर्वरित 10 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. उर्वरित 10 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता, खोदून काढलाय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. स्ट्राईक मात्र किरण पांगरेच्या हातामध्ये पाहायला मिळेल. हा तोच फलंदाज आहे ज्याने मात्र बेटेगाव मध्ये उमरोडी विरोधात 12 चेंडू आणि 50 धावा मारून मात्र तो सामना विजयी करून दिला होता आपल्या संघाला. किरण पांगरे एक घातक आणि आक्रमक असा फलंदाज विकेटवर पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आहे, खोदून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, फक्त एक धावेने समाधान मानावं लागतोय. आणि या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 64 या अंकावर. 64 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. उर्वरित 8 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. अंगाला जाऊन चेंडू स्पर्श करतोय. 22च्या रूपात एक धाव पूर्ण केली जाईल. आणि या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 65 या अंकावर. 65 रन्स ऑन दी बोर्ड. यस, किरण पांगरे जर हा सामना विजयी करतील तर विठ्ठल पाटील यांच्याकडून त्यांना तब्बल 5,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक पुरवला जाईल. परंतु अट अशी आहे की हा सामना विजय करायला लागेल त्यांना. किरण पांगरे यांच्या प्रत्येक षटकारावर विठ्ठल पाटील यांच्याकडून मात्र 1,000 रुपये लावले गेलेत. आणि जर हा सामना तब्बल त्यांनी विजय करून दिला तर मात्र मग लॉटरी लागली जाईल. 5,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक त्यांच्यावर लावला गेलाय. हा सामना विजयी करून दिला तर किरण पांगरे यांना तब्बल 5,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक पुरवला जाईल विठ्ठलजी पाटील यांच्या शुभ हस्ते. पाहूया हा सामना, हे टुर्नामेंट, हा आयोजन, हा नियोजन अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 कोणता संघ होईल जो हा सामन्यामध्ये विजय संपादित करेल आणि 2026 चा विजेता संघ म्हणून घोषित होईल? पाहूया. उर्वरित 5 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. 66 फळकावर लागलेले आहेत. ऑन स्ट्राइक वर फलंदाज किरण पांगरे. किरण पांगरे यांनी जर हा सामना विजय केला तर विनोद भोसले यांच्याकडून मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विठ्ठल पाटील आणि विनोद भोसले यांच्या दोघांकडून मात्र 5,000 रुपयाचा पारितोषिक पुरवला जाईल. परंतु यावेळेस फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जाईल आणि इकडून मात्र फलंदाजाच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलंय. उर्वरित 4 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. किरण पांगरे डगआउटच्या दिशेने वळतोय. ज्या फलंदाजावर सर्वांच्या नजरा होत्या, ज्या फलंदाजाकडून आशा होत्या, अपेक्षा होत्या, त्या फलंदाजांनी मात्र थोडासा नाराज केलाय प्रेक्षक वर्गाला आणि डगआउटचा रस्ता धरलाय. आता मात्र येणारा नवीन फलंदाज विनोद राणे मैदानामध्ये पाहायला मिळेल, इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू 19 ची आवश्यकता आहेत. फटका खेळून काढला गेलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड करेल, थ्रो करेल, तिथपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली जाणार आहे आणि या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 67 या अंकावर. आता मात्र 3 चेंडू आणि 3 षटकार हे खेचावे लागणार आहे. समीकरण आलेलं आहे 3 चेंडू आणि 18 धावेचा.
उर्वरित 3 चेंडू आणि 18 धावेची गरज. 3 चेंडू ठरवणार आहेत कोणता संघ असेल जो थेट ग्रँड फिनालेचा विजेता संघ बनेल. आता मात्र कुठे ना कुठे पाहायला गेलं तर कुठे ना कुठे पाहायला गेला तर स्वराज्य किंग संघाचे प्रेक्षक आता इकडे खुश होतील. पुढील चेंडू यावेळेस मात्र फटका सुंदर आहे, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडूला फेकून दिला गेलाय सीमा रेषा बाहेर. 6 धावेकरिता 73 धावा फळकावर आहेत. आता मात्र उर्वरित 1 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. पाहूया या ठिकाणी फटका फसला आहे आणि हा सामना देखील फसला आहे. स्वराज्य किंग संघ थेट फायनलचा विजेता संघ म्हणून घोषित होतोय. काय सुंदर परफॉर्मन्स राहिला स्वराज्य किंग 2026चा विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलाय तो म्हणजेच स्वराज्य किंग संघ. डीजे